तर नुकतीच जी माहिती मिळते आपण दृश्यामध्ये पाहू शकतोय, एकनाथ खडसे यांनी देखील आपला मतदानाचा हक्क बजावलेला आहे। एकनाथ खडसे यांनी मतदान केलेलं आहे। एकनाथ खडसे यांनी आपला मतदानाचा हक्क नुकताच बजावलाय। तर अनेक दिग्गज नेते आपला मतदानाचा हक्क बजावत आहेत आणि नुकताच एकनाथ खडसे यांनी देखील मतदान केलेलं आहे। मतदानाचा हक्क त्यांनी बजावलेला आहे। राजकीय नेते आपला मतदानाचा हक्क बजावत आहेत आणि एकनाथ खडसे यांनी देखील आता नुकतंच मतदान केलंय। आज पूर्ण महाराष्ट्र लोकशाहीचा उत्सव साजरा करतोय। आम्ही देखील सहपरिवार माननीय मुख्यमंत्री एकनाथजी शिंदे साहेबांबरोबर मतदानाचा हक्क बजावला। मला सगळ्यांना विनंती करायची आहे की आपण देखील घरातून बाहेर निघून लवकरात लवकर फर्स्ट हाफ मध्ये आपण मतदान करावं, जेणेकरून जास्तीत जास्त मतदान जे आहे हे महाराष्ट्रामध्ये होईल। विधानसभेच्या निवडणुकीला सामोरे जात असताना मी मतदारसंघातल्या सगळ्या बंधू भगिनींना आव्हान करतो की जास्तीत जास्त आपण मतदान करा, मतदानाचा पवित्र हक्क बजावा आणि लोकशाही बळकट करण्यासाठी सगळ्यांनी मिळून आपण योगदान देऊया। आज लोकशाहीने दिलेला सर्वोच्च अधिकार मतदानाचा अधिकार बजावून आजच्या ह्या मुक्ताईनगर विधानसभा क्षेत्रासाठी मी मतदान केलेलं आहे। उदंड असा प्रतिसाद या मतदारसंघातून मला मिळतोय आणि मला खात्री आहे की सगळ्यांच्या आशीर्वादाने माझा विजय नक्की होईल। मला असं वाटतं की आम्हाला 65% जवळपास जागा मिळतील महाविकास आघाडीला। म्हणजे त्याचे जर पण 288 मध्ये प्रपोर्शन काढलं तर 180च्या वर जागा मिळायला काही हरकत नाही। काही म्हणतात की लाडकी बहिणीचा थोडासा फरक पडेल, काही मला फार मोठा पडेल असं नाही, कारण आम्ही तिथं 3000 रुपये दर महिन्याला द्यायची घोषणा केलेली आहे। मला वाटतं की आम्हाला बहुमत मिळेल निश्चित। तर मग काँग्रेस हा सर्वात मोठा पक्ष असेल। मतदानाचा हक्क आज मी बजावला आणि मतदान केंद्रावर पाहिलं तर फार मोठ्या प्रमाणावर मतदार या ठिकाणी दिसत आहे। एकंदरीत मतदारांमध्ये उत्साह आहे। मतपेटीमध्ये आता काय केलेलं आहे काय नाही हे तर मतदान मोजणीच्या दिवशीच लक्षात येऊ शकेल, परंतु मतदारांचा उत्साह पाहता मतदार हे परिवर्तनाच्या दिशेनं मतदान करतील अशी मला आशा आहे। तर अनेक दिग्गज नेत्यांनी आपला मतदानाचा हक्क बजावलेला आहे। एकनाथ खडसे यांनी नुकताच आपला मतदानाचा हक्क बजावलेला आहे। शिवाय वेगवेगळ्या मतदारसंघामधून त्या राजकीय नेत्यांनी आपला मतदानाचा हक्क बजावला। तर आपण पाहिलं की 11 वाजेपर्यंत जो मतदानाचा टक्का आहे तो आता हळूहळू वाढताना दिसत आहे। आपल्याला 6.68% इतका 9 वाजेपर्यंतचा मतदानाचा टक्का होता, तर 11 वाजेपर्यंत जवळपास 18.14% इतकं मतदान झालं होतं। आणि आता आपण ही जिल्हानिहाय आकडेवारी पाहतोय। नगरमध्ये 18.24% इतकं मतदान झालंय, अकोल्यामध्ये 16.35%, अमरावतीमध्ये 17.45%, तर औरंगाबादमध्ये 18.98% इतकं मतदान झालंय। तर बीडमध्ये 17.41%, भंडाऱ्यामध्ये 19.44%, बुलढाण्यामध्ये 19.23% इतकं मतदान झालंय, तर चंद्रपूरमध्ये 21.50% इतकं मतदान झालेलं आहे। मतदानाचा टक्का 11 वाजेपर्यंतचा आपण पाहतोय। जळगावमध्ये 15.62% इतकं मतदान झालंय, जालन्यामध्ये 21.29%, कोल्हापूरमध्ये 20.59%, तर लातूरमध्ये 18.55% इतकं मतदान आतापर्यंत 11 वाजेपर्यंत झालेलं आहे। धुळ्यामध्ये 20.11%, गडचिरोलीमध्ये 30% मतदान झालंय, गोंदियामध्ये 23.32%, तर हिंगोलीमध्ये 19.20% इतकं मतदान 11 वाजेपर्यंत झालेलं आहे। मुंबई शहरामध्ये 15.78%, मुंबई उपनगरामध्ये 17.99%, नागपूरमध्ये 18.90%, तर नांदेडमध्ये 13.67% इतकं मतदान 11 वाजेपर्यंत झालेलं आहे।
शिवाय नंदुरबारमध्ये 21.60% इतकं मतदान झालंय. नाशिकमध्ये 18.71%, उस्मानाबादमध्ये 17.07%, तर पालघरमध्ये 19.40% इतकं मतदान झालेलं आहे. 11 वाजेपर्यंत परभणीमध्ये 18.49% इतकं मतदान झालंय. पुण्यामध्ये 15.64%, रायगडमध्ये 20.40%, तर रत्नागिरीमध्ये 22.93% मतदान झालंय. सांगलीमध्ये 18.55% इतकं मतदान झालंय. साताऱ्यामध्ये 18.72%, सिंधुदुर्गमध्ये 20.91%, सोलापूरमध्ये 15.64% इतकं मतदान झालेलं आहे. 11 वाजेपर्यंतचं हा मतदानाचा टक्का आपण पाहतो आहोत आणि आपण हे सगळ्या जिल्ह्यांचा विचार करता गडचिरोली, जो खरं तर नक्षलग्रस्त भाग आहे आणि ज्यामध्ये आदिवासी बहुल आपण म्हणतो, अशा गडचिरोली जिल्ह्यामध्ये आतापर्यंत सगळ्यात जास्त म्हणजे 30% इतकं मतदान झालेलं आहे. आणि जेही मुंबई शहर किंवा मुंबई उपनगरासारखे भाग आहे तिथे मतदानाचा टक्का कुठेतरी कमी झालेला आपल्याला पाहायला मिळतोय. आणि निवडणूक आयोगाच्या ज्याप्रमाणे त्यांनी प्रेडिक्ट केलं होतं त्यानुसार मोबाईल घेऊन जाण्यास मज्जाव केलेला आहे. त्यामुळे कुठेतरी मतदानाचा टक्का कमी होईल असं देखील वर्तवलं जात होतं आणि ती कुठेतरी शहराच्या भागामध्ये असं घडताना दिसत आहे. मोबाईल घेऊन जाण्यास मतदान केंद्रावरती मज्जाव करण्यात आलेला आहे आणि त्यामुळे याचा कुठेतरी परिणाम शहरी भागामध्ये झाला असल्याचं देखील असू शकतं असं वर्तवलं जात आहे. तर 11 वाजेपर्यंत मतदानाचा एकूण राज्यनिहाय टक्का आपण बघितलेला आहे. राज्यामध्ये 18.14% इतकं मतदान झालेलं आहे. 9 वाजेपर्यंत 6.68% इतकं मतदान होतंय, जे आता 11 वाजेपर्यंत खरं तर 3 पटींनी वाढलेलं आहे. मात्र टक्का अजूनही वाढण्याची अपेक्षा आहे. संध्याकाळी 6 वाजेपर्यंत मतदान प्रक्रिया सुरू राहणार आहे आणि 6 वाजेपर्यंत जास्तीत जास्त नागरिकांनी घराबाहेर येऊन मतदान करायचंय.